काय म्हणायचं ते भाऊ अगं सांग की आता सांग. भाऊ त्याच्यानं जरा वेगळ्याच अपेक्षा आहेत म्हणून आमच्यात वाजलं. आणि मी काय त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही ना. अपेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे म्हणजे पगारवाढ मागायला एक डायरेक्ट पार्टनरशिपच मागायलाय. एक नंबर भाऊ, तुम्ही हे की नाही सगळं बरोबर ओळखताय बघा. होय, पार्टनरशिपच मागायला लागलाय तो, ते पण लाईफ टाइम साठी. काय सावे हा भाऊ म्हणजे त्याचं म्हणणं आहे की त्याला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा आहे आणि मला काही ते मान्य नाहीये म्हणून, बाकी काही नाही. आता लग्नाची काही गडबड नाहीये. म्हणजे लग्न तर करायचंच आहे ना, पण माझं जरा एक महत्वाचं काम आहे, तर तेवढं आटोपलं की मग बघू. अरे पण लग्न सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. आणि एकदा लग्न झालं की काम काय रे, ती होत राहतील. आई, पण त्याआधी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, नंतर लग्न. असतील की पण एवढा मोठा डिसिजन तू असा नाश्ता करता करता तू सांगून टाकलास. नाही म्हणजे आता इथून सगळे डिसिजन तू एकटाच घेणार, हे असं अचानकच सांगतोस तू आम्हाला. नाही, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना आमच्या दोघांना एका शब्दाने तरी सांगितलंस का रे तू. नाही सांगावं वाटलं, कारण ह्या प्रोजेक्टसाठी मी घरातनं किंवा मुजुमदार ट्रस्ट मधनं पैसा नाही घेतलाय. सगळी फंडिंग बाहेरनं उभी केली आहे आम्ही. आणि हा प्रोजेक्ट मुजुमदारांना